नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। नवापूर बसस्थानकावर काळजाचा थरकाप उडवणारा अपघात। मका विक्रेत्या महिलेचा मृत्यू। 15 वर्षीय नात बचावली। प्रतिनिधी मोसिम शेख यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क नवापूर। नमस्कार प्रेक्षक हो, नवापूर बसस्थानक परिसरात दिनांक 11 रोजी एक अत्यंत भीषण आणि दुर्दैवी अपघात घडला। पोटाची खळगी भरण्यासाठी मका विक्रीसाठी आलेल्या एका 50 वर्षीय महिलेला बसने चिरडल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। या अपघातातून तिची 15 वर्षांची नात सुदैवाने बचावली असून या घटनेमुळे संपूर्ण नवापूर शहरात आणि डोकारे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार कमुबाई गोठारे या गावीत वय 50 राहणार डोकारे या आपल्या मक्याची विक्री करण्यासाठी नवापूर शहरात आल्या होत्या। त्यांच्यासोबत त्यांची नात नितिक्षा अजित वळवी वय 15 ही देखील होती। दोघीही बसस्थानक परिसरातील एका ओट्यावर बसून विश्रांती घेत असताना शहादा वापी MH14 मेगाहेनरी 2310 या क्रमांकाची बस अचानक मागून आली आणि तिने या दोघींना जोरदार धडक दिली। अपघात इतका भीषण होता की कमुबाई गावीत या गंभीर जखमी झाल्या। परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत दोघींना नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले। तेथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रेचल शिवाजी वळवी यांनी त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले। मात्र गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान कमुबाई यांची प्राणज्योत मालवली। नात नितिक्षा वळवी हिला किरकोळ दुखापत झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच नवापूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अभिजित अहिरे व पोलीस हवालदार नरेंद्र गुरव यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला। पोलिसांनी तातडीने पावले उचलत बस चालक नितीन भामरे व वाहक AS काजी यांना ताब्यात घेतले आहे। मयत महिलेचे जावई शैलेश वसावे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती। कमुबाई गावीत यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। कष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेचा अशा प्रकारे अंत झाल्याने बसस्थानक परिसरातील प्रवाशांकडून आणि व्यापाऱ्यांकडून दुःख व्यक्त केले जात आहे। सुमारास शहादा वापी बस आली नवापूर बस डेपोत आणि रिवर्स घेताना बस स्टँडच्या समोर उभे असलेली एक महिला बोताबाई कोठाऱ्या वसावे राहणार डोकाऱ्या आणि तिची नात होती शाळकरी मुलगी आहे। तर त्या बाईला मोठ्याने धडक लागली बसची रिवर्स घेताना आणि त्या धडकेत अंत्यवस्थ स्थितीत इथे त्या बसच्या कंडक्टरने ग्रामीण रुग्णालय नवापूर येथे तिला ऍडमिट केलं आहे आणि तिच्या वैद्यकीय उपचारानंतर तिच्या अंतिम मयत झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलेलं आहे आणि त्या मुलीला थोडा कमी धडक लागली आहे, तिला जास्त काही इंजुरी नाही आहे, ती नॉर्मल आहे। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।